कोल्हापूर दुधाळी विद्या विकास मंदिराचं आज मोठ्या उत्साहात उद्घाटन झालं। या शाळेत विविध शैक्षणिक साहित्याच्या उद्घाटनासहित विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलं। शाळेमध्ये डिजिटल लायब्ररी, स्मार्ट बोर्ड, ई-लर्निंग प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय। सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन नूतन आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम भोसले यांनी केलंय। विकास विद्या मंदिर कोल्हापूरमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचं उद्घाटन आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आले। महाराष्ट्र शिक्षण मंडळ कोल्हापूर या संस्थेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। मान्यवरांचं स्वागत कोल्हापूरच्या शिक्षण क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं चरित्र देऊन झालं। संस्थेचे खजानीस पापालाल नाईकवडी यांच्या शुभ हस्ते LCD प्रोजेक्टद्वारे ई-लर्निंगचा शुभारंभ करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी परिपूर्ण वर्गातील वाचन कोपऱ्यांचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अतुल दिघे यांच्या शुभ हस्ते पार पडलं। व्हाईट बोर्ड्सद्वारे आधुनिक पद्धतीनं अध्यापनाची सुरुवात पदाधिकारी डॉक्टर दिलीप कुमार रणदिवे यांच्या शुभ हस्ते झाली आहे। डिजिटल शिक्षणासाठी सर्व वर्गांमध्ये बसवलेल्या स्मार्ट टीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते झाला। नूतनीकरण केलेल्या सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन नूतन आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम भोसले यांनी केलं। या प्रसंगी ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक प्राध्यापक नारायण निळपणकर यांनी आणि विकास विद्या मंदिर कोल्हापूरच्या मुख्याध्यापिका इंदिरा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यालयानं सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तानाजी कवडे यांनी केलं, तर आभार वैभव प्रधान यांनी मानले। या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती।